कोल्हापूर महानगरपालिकेत ठराविक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पैशाच्या टक्केवारीतून मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप ठेकेदार प्रसाद संजय वराळे यांनी पुराव्यानिशी केलाय। हा भ्रष्टाचार म्हणजे जनतेच्या पैशाचा गैरवापर असल्यानं अतिरिक्त पोलीस अधीक्षकांमार्फत याचा तपास करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय पवार यांनी केली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबतचं निवेदन देण्यात आलंय। महापालिकेमध्ये फार मोठा घोटाळा झाला गेले आपण 8 दिवसापूर्वी बघितलं। एका ठेकेदाराने स्पष्ट लेखी आरोप केले की कोण अधिकारी किती टक्केवारी घेतो आणि कामासाठी पैसे किती खात होते। हे काय नवीन नाही आहे। ह्या महापालिकेला खऱ्या भ्रष्टाचारात घुशी ज्या लागलेल्या आहेत त्या प्रशासनातील अनेक अधिकारी आणि अनेक कर्मचाऱ्यांमुळे ह्या कोल्हापूरचं वाटोळ शहराचं वाटोळ झालेलं आहे। हे नवीन नाही आहे। आज ह्या एका ठेकेदारांनी फक्त सांगितलं की एवढे अधिकारी एवढे पैसे घेतात म्हणून। किती ठेकेदार आपल्याकडे काम करतायत? कोट्यावधी रुपये कामं चालू आहेत। पूर्वी काही अधिकारी टक्केवारी घ्यायचे, आता काही लोक तर पार्टनर झालेले आहेत, अक्षरशः त्या ठेकेदारांचे पार्टनर झालेले आहेत। आणि खरं तर प्रशासक मॅडमना मी आव्हान करतोय आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं, खरंच हीच वेळ आहे, एकदा साफ करा तुम्ही जी कोण भ्रष्ट मंडळी आहेत त्यांची चौकशी करा। परंतु चौकशी करताना एका जबाबदार पीआयकडे दिलं ठीक आहे, त्यांना मी कमी लेखत नाही, परंतु ॲडिशनल SP लेवलचे एका अधिकाऱ्यांचा तपास केला तर त्यांच्यावर कुठला दबाव येणार नाही, त्यांना कुठे भीती नसते, ते स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करतील आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी, कोण चोर आहेत आणि कोण नाही चोर हे एकदा स्पष्ट होईल कोल्हापूरला। संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी सुद्धा या निवेदनात करण्यात आली आहे। ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधींना आपली संपत्ती जाहीर करायचं आपल्याला एक कायदेशीर बंधन असतं, त्याच पद्धतीनं कायदेशीर बंधन या अधिकाऱ्यांना सुद्धा आहे। ज्यावेळी नोकरीला लागले त्यापासून आत्तापर्यंतची संपत्ती किती झाली हे सुद्धा लाचलुचपत खात्याकडे त्यांनी पत्र देणं गरजेचं आहे, त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे की पूर्वी नोकरीला लागली एवढी संपत्ती होती माझी आणि माझ्या कुटुंबाची आणि आत्ता एवढी झाली, कुठनं आली संपत्ती, ही संपत्ती जप्त करणं गरजेचं आहे। कुणी अधिकारी असून दे, कुणी कर्मचारी असून दे, त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई होणं अत्यंत गरजेचंच आहे।